कबड्डी या मातीतल्या कलेला, खेळाला आणि जिद्दीला नवा आयाम देणारी ऑल इंडिया फेडरेशन कप कबड्डी स्पर्धा ही 2 मे पासून अमरावती नगरीत सुरू होत आहे. प्रो कबड्डीच्या धर्तीवर देशात प्रथमच एकाच मैदानावर स्वतंत्रपणे होणारी ही पुरुष व महिला फेडरेशन कप राष्ट्रीय स्पर्धा ही केवळ एक स्पर्धा नाही, तर अमरावतीच्या क्रीडा संस्कृतीचा एक भव्य उत्सव आहे. विदर्भ अमॅच्युअर कबड्डी असोसिएशन, अमरावती जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशन व शोध प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. 2 ते 4 मे दरम्यान संत गाडगेबाबा समाधी मंदिर प्रांगण, गाडगेनगर येथे या स्पर्धेचे आयोजन होत आहे, जिथे भारताच्या विविध राज्यांमधून आलेले राष्ट्रीय दर्जाचे 9 पुरुष 9 महिला संघ मैदान गाजविणार आहेत. या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंमधूनच विश्व कप कबड्डी संघाची निवड होणार आहे. क्लोजिंग आहेत ते रेफरी आहेत, पुरे इंटरनॅशनल रेफरी आहे त्याच्यामध्ये. आणि विदर्भाचेही जे AKFIच्या परीक्षा पास आहेत तेच ऑफिशियल याच्यामध्ये राहणार आहे. आणि राहिली गोष्ट काही वाद, तर याच्यामध्ये वाद निर्माण व्हायचा प्रश्नच नाही आहे. नाही, कधी कधी चुकून होऊ शकतो. नाही, तर त्याच्यामध्ये ऑफिशियल असतात, अंपायर असते, रेफरी असते, ते आपसात करून ते सगळं करून घेतात. आणि दुसरं, तुम्ही पुरुष गट आणि महिला गट मध्ये इंडियन रेल्वे, पंजाब, UP, हरियाणा याचे टाकलाय, त्याच्यात विदर्भ टाकला. विदर्भमध्ये कोणत्या जिल्ह्यातले आपली टीम आहे? पुऱ्या ह्याचं आमची जे चॅम्पियनशिप होते त्याच्यामधून निवडलेला संघ आहे तो. पुऱ्या 11 जिल्ह्यातला 11 जिल्ह्यातला एकच आहे, म्हणजे एक संघ. याच्यामध्ये कसं आहे की एक स्टेटचा एक संघ असतो आणि AKFIमध्ये 2-3 संघटनेला मान्यता आहे. BSNLला आहे, रेल्वेला आहे, सर्व्हिसेसला आहे. त्याच्यामध्ये सर्व्हिसेसचा जो संघ आहे तो पूर्ण भारताच्या आर्मी मिळून, तिन्ही आर्मी मिळून तो संघ बनतो. आणि त्या संघामध्ये सर्व खेळाडू प्रोचे आणि सगळं खेळाडू इंटरनॅशनल आहे. त्यांचा जो कोच आहे तोही अर्जुन अवार्डी कोच आहे. इंडियन रेल्वेमध्येही 30 पोझिशन आहे की इंडियन रेल्वेमध्येही 12चे 14 खेळाडू प्रोचे आणि इंटरनॅशनल आहे. त्यांचा जो कोच आहे तोही इंटरनॅशनल खेळलेला आहे आणि तोही अर्जुन अवार्डी आहे. सगळ्यात विशेष म्हणजे हरियाणामध्येही सगळे खेळाडू जे आहे, सगळे जितके आपण प्रोचे पाहतो टी व्हीमध्ये 350 खेळाडू येणार आहे, जवळपास त्याच्यात 250 खेळाडू सगळे प्रोचे राहणार आहे. राहुल चौधरी असो, पवन शेरावत असो, असलम इनामदार असो, आकाश शिंदे असो, जितके नाव आहे मोठे सगळे खेळाडू या ग्राउंडवर पहिल्यांदा येणार आहे अमरावतीमध्ये. आणि सगळ्यात एक विशेष म्हणजे आम्ही ज्या स्पर्धा घेतल्या होत्या याच्यामध्ये जो महिलांचा संघ आहे, महिलांचा वर्ल्ड कप आहे बिहारला 1 ते 10 जून, तर त्याची निवड समिती इथं केलेली आहे. पण मला असं वाटते की अमरावतीकराच्या आपल्या सगळ्या अंबाईच्या आशीर्वादानं हे झालं असेल. नोव्हेंबरमध्ये मेन वर्ल्ड कपसुद्धा आहे, तो संघसुद्धा इथंच निवडला जाणार आहे. दोन्ही निवडले जाणार होते, परंतु आता वर्ल्ड कप मुलांचासुद्धा वर्ल्ड कप आहे, तर तोही संघ इथंच निवडले, म्हणजे इंटरनॅशनल संघ इथं निवडला जाणार आहे. भारताचा जो संघ म्हणतो आपण तो. आणि याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे एक द्रोणाचार्य अवॉर्डी, अर्जुन अवॉर्डी हे सगळे खेळाडू येणार आहे. एक बलवान सिंग आहे, सगळ्यात मोठे भारतातले जे आहे, द्रोणाचार्य अवॉर्डी आहे, ते सुद्धा इथं येणार आहे स्पेशल फक्त टुर्नामेंटसाठी. तर जसं आम्ही सगळ्यांना आमंत्रण दिलं, साहेबांचं म्हणणं होतं की पक्ष कोणताही असो सगळ्यांना बोलवा, सगळ्या मंडळवाल्यांना निरोप द्या, पूर्ण जिल्ह्यात द्या, पूर्ण विदर्भात द्या, सगळे लोक आपल्या इथं आले पाहिजे. भारतातलं जर कोणी येत असेल, कोणी मानसन्मानाने कोणी जरी येत असेल, तर सगळ्यांना साहेबांनी म्हटलं आहे की आपल्याला इथं आमंत्रण सगळ्यांना द्यायचं आहे. वेगवेगळ्या होतात, महिला आणि पुरुष ते एकाच ठिकाणी हे पहिल्यांदा होत आहे. अदरवाईज फेडरेशन कारण की हा जो आत्ता महिलांचा इथं आहे तो पूर्वी यांच्या ठरल्याप्रमाणे तो पंजाबला त्यांनी वेळ दिलेली होती. पण आपण जिथं भावना सांगितलं की तुम्ही रिक्वेस्ट करून पहा, जर दोन्ही एकत्र जर घेता आलं तर चांगलं होईल, म्हणजे अजून त्याला थोडंसं वेटेज होईल. म्हणून त्यांनी पंजाबवाल्यांनी पुढच्या वर्षी घ्यायचं ठरवलं. आणि आता यावेळेस आपल्याला अमरावतीमध्ये दोन्ही एका वेळेस हा त्याच्यातला सर्वात मोठा योग आहे. म्हणजे अशा मॅचेस बहुतेक इंडियात दोन्ही संघ आणि त्यांची विश्वकप कबड्डीसाठी निवड होणार आहे. अशी दोन्ही एकत्र ही जवळपास असं म्हटलं की भारतातच पहिल्यांदा असेल तरी काही हरकत नाही. जसं
यांनी सांगितलं की प्रसिद्धी द्यावी. माझं असं मत राहील की तुम्ही एन्जॉय करावा, मग प्रसिद्धी द्यावी, अशी माझी इच्छा राहील. आणि तुमच्यासाठी स्पेशल व्यवस्था केल्या जाईल प्रेससाठी, प्रसिद्धीसाठी नाही, बसासाठी. तर तुम्ही सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा, आमच्यासोबत थोडंसं कबड्डीला प्रोत्साहन करावं आणि जास्तीत जास्त अमरावती जिल्ह्यात आणि अमरावती शहरात कसे प्लेयर घडेल याच्याकडे आपण विचार करून हा मॅचेस घेण्याचा उद्देश आहे. याच्यात कोणतंही राजकारण नसल्यामुळे आणि आपण सगळ्यांना घेऊन चालत आहे, याची एक संकल्पना घेऊन आपण हे करत आहे. आपण इथे आलात आपला वेळ काढून आणि या मॅचेससाठी तुम्ही सगळी माहिती भेटली त्याच्यासाठी आभार मानतो आणि पुढेही आपला प्रतिसाद भेटत राहील अशी आशा ठेवून माझे 2 शब्द सांगतो. थँक्यू. या स्पर्धेतून भारताच्या कबड्डी संघाची निवड होणार आहे आणि या निवडीचा पाया आपल्या अमरावतीमध्ये घातला गेलाय. ही आपल्या सर्वांसाठी एक गौरवाची बाब आहे.